गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा जोरदार चर्चा सुरू होत्या। परंतु गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राज ठाकरेंची गुप्तपणे भेट घेतली। ही बातमी बाहेर आल्यानंतर मनसे ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांना ब्रेक लागला। या पार्श्वभूमीवर गुरुवारी शिवसेनेच्या वर्धापनदिनी दैनिक सामनातील अग्रलेखातून मनसे प्रमुख राज ठाकरेंना पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे साद घालण्यात आली आहे। ठाकरे बंधूंची युती होऊ नये म्हणून शिंदे गट आणि भाजप देव पाण्यात बुडून बसलेत अशी टिप्पणी सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे। शिवसेना आणि नंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सर्व प्रकारच्या सरकारी यंत्रणा वापरून तोडल्यानंतरही या त्रस्त संबंधांचा आत्मा शांत झालेला नाही। त्यांना महाराष्ट्राच्या राजधानीतून मराठी माणूस कायमचा हद्दपार करायचा आहे। हे आक्रमण थांबवायचं असेल तर मराठी ऐक्याची महागर्जना घुमवावी लागेल। त्या दृष्टीने एक ज्वलंत लोकभावना सध्या महाराष्ट्रात चर्चेला आली आहे। मुंबईसह महाराष्ट्राचं रक्षण करायचं असेल तर मतभेद गाडून ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवं, या लोकभावनेची तीव्रता वाढली आहे। उद्धव ठाकरे यांनी मराठी ऐक्याचा हात पुढे करताच महाराष्ट्राच्या सर्व बेईमानांचे धाबे दणाणले। अशा पद्धतीनं मराठी एकजूट झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणातून कायमचे तडीपार व्हावं लागेल, या भीतीनं अनेकांची गाळण उडाल्याचं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय।